नमस्कार. गणित गुरु या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आजच्या 2 नंबरच्या ट्रिककडे आपण जाऊया. आज आपण अपूर्णांकांची बेरीज समान छेद असलेले अपूर्णांक अभ्यासणार आहोत. ही गणितातली एक महत्त्वाची आणि सोपी असलेली पद्धत एकाने मानली जाते. अपूर्णांकाची ओळख म्हणजे काय? ती एक वस्तूचा आणि समूहाचा भाग त्या ठिकाणी असतो. त्यामध्ये 2 पार्ट त्या ठिकाणी आहेत, न्यूमरेटर पार्ट आणि डिनॉमिनेटर पार्ट. न्यूमरेटर पार्ट म्हणजे रेषेच्या वरची संख्या जी दर्शवते की आपण किती भाग घेतलेले आहेत. डिनॉमिनेटर पार्ट म्हणजे रेषेच्या खालची संख्या जी दर्शवते की पूर्ण वस्तूचे किती समान भाग केलेले. बघा चित्रामध्ये जर आपण बघितलं इथे या ठिकाणी -2/3 हा एक नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे. मग या ठिकाणी जर बघितलं रेषेच्या वरती जो नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे तो एक न्यूमरेटर पार्ट आहे. रेषेच्या खाली जो नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे 3 हा डिनॉमिनेटर पार्ट. न्यूमरेटर पार्ट हा दर्शवतो की आपण किती भाग घेतलेले आहेत आणि डिनॉमिनेटर पार्ट त्याकडे दर्शवलं जातं की त्या वस्तूची आपण किती समान भागामध्ये विभागणी केलेली आहे. समछेद अपूर्णांक म्हणजे समान छेद असलेला अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद हे सारखे असतात त्यांना आपण समछेद अपूर्णांक असं देखील म्हणत असतो. तर एखादं जर आपण उदाहरण बघितलं 1/5, 2/5 आणि 4/5 हे तिघ अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहे, कारण यांचा जो डिनॉमिनेटर पार्ट आहे हा 5 हे समान आहे म्हणून यांना आपण समछेद अपूर्णांक असं म्हणत असतो. मग अपूर्णांकांची बेरीज आपल्याला करायची, त्यासाठी त्यातला एक पहिला नियम त्या ठिकाणी न्यूमरेटर पार्टची बेरीज त्या ठिकाणी करावी लागते. दिलेल्या अपूर्णांकाच्या वरच्या संख्येचे वरची म्हणजे रेषेच्या वरची संख्यांची बेरीज करावी लागते. नियम क्रमांक 2 छेद जसा आहे तसाच त्या ठिकाणी ठेवावा लागतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नसतो आणि लिहिताना एकदाच त्या ठिकाणी तो लिहावा लागतो. जर हे 2 नियम जर आपण पाळले तर आपलं एक उत्तर त्या ठिकाणी तयार होत असतं. अंशांची बेरीज करणे आणि छेद खाली लिहून उत्तर त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी तयार होत असतं. म्हणजे या ठिकाणी सूत्र देखील तयार होत असतं a/c + b/c. c हा डिनॉमिनेटर पार्ट आहे, सारखा आहे म्हणून त्याला आपण एकदाच त्या ठिकाणी लिहायचा असतो आणि नियम क्रमांक 1 नुसार न्यूमरेटर पार्टची ऍडिशन करावी लागते म्हणजे a + b. अंशांची बेरीज करा आणि छेद जसा आहे तसाच ठेवावा. तसंच आपण आता आकृतीच्या साहाय्याने एक उदाहरण बघणार आहोत. 2/5 + 1/5 हे दोघं अपूर्णांक जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे दोघं अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहे, कारण यांचा डिनॉमिनेटर पार्ट जो आहे सारखा आहे. इथे सुद्धा तुम्हाला 5 त्या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 त्या ठिकाणी दिसतो. तर या ठिकाणी बघा हा जो डिनॉमिनेटर पार्ट आहे म्हणजेच काय, एका वस्तूचे समान 5 भागामध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलेले आहेत, विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. मग या ठिकाणी जर बघितलं आपण या पट्टीकडे स्केलकडे याचे 5 भागांमध्ये समान असलेल्या 5 भागांमध्ये त्या ठिकाणी विभागणी केलेली आहे. त्यापैकी जो रेषेच्या वरचा जो भाग असतो तो आपण किती घेतलेले आहेत, किती रंगवलेले आहेत त्या ठिकाणी दर्शवतं. म्हणजे एखादे 2 पार्ट हे रंगवले गेलेले आहेत, म्हणजे हा एक पार्ट असेल आणि हा एक दुसरा पार्ट असेल, 2 पार्ट त्या ठिकाणी रंगवले गेलेले आहेत. परंतु त्यामध्ये अजून हा एक 1/5 म्हणजे हा एक पार्ट त्या ठिकाणी रंगवला गेलेला आहे, म्हणजे हा एक पार्ट अजून त्या ठिकाणी पार्ट त्या ठिकाणी रंगवले, असे टोटल 3 पार्ट त्या ठिकाणी रंगवलेले आहेत 5 पैकी. म्हणजे याचं उत्तर त्या ठिकाणी असतं 3/5. त्याच पद्धतीने आपण दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊया. 3/7 + 2/7. या ठिकाणी जर बघितलं आपण
अंशांची बेरीज देखील करायची. न्यूमरेटरचे पार्टची नियम क्रमांक 1 आपला सांगतो त्या ठिकाणी की त्या ठिकाणी न्यूमरेटर पार्टची ऍडिशन करावी लागते. मग न्यूमरेटर पार्ट कोणत्या ठिकाणी 3 आणि 2 त्याच्या ठिकाणी 5. नियम क्रमांक 2 त्या ठिकाणी सांगतो की छेद जसा आहे तसाच त्या ठिकाणी ठेवावा. म्हणजे 7 जसा आहे आपण तसंच त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याला आपल्याला लिहावं लागेल रेषेच्या वरती अंशांची बेरीज किती आलेली आहे 5 आणि छेद आपल्याला आलाय 7 म्हणजे या ठिकाणी 5/7 हे त्याचा आन्सर असू शकतो. जर या अपूर्णांक 2 पेक्षा जास्त असेल तर अपूर्णांक 2 पेक्षा जास्त असले तरी नियमामध्ये कोणताही बदल त्या ठिकाणी होत नसतो. जो नियम आहे तोच त्या ठिकाणी राहत असतो. म्हणजे एखादी जर एक्झाम्पल त्या ठिकाणी बघितलं 1/9 + 2/9 + 4/9. बघा या ठिकाणी त्यांचे डिनॉमिनेटर पार्ट हा सारखा त्या ठिकाणी दिसतोय 9 जसा आहे तसाच आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे. नंतर 1 + 2 + 4 म्हणजे एकाने यांची ऍडिशन आपण केलेली आहे डिनॉमिनेटर पार्टची ती येत असते 7 म्हणजे यांचं 3 अपूर्णांकांची ऍडिशन ही आलेली आहे 7/9. यामध्ये विद्यार्थी सर्वात मोठी चूक काय करतात तर बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल 1/4 + 1/4. या ठिकाणी जर बघितलं आपण हा एक सुद्धा समछेद असलेला अपूर्णांक आहे परंतु या ठिकाणी ऍडिशन ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. काय केले ऍडिशन इथे अंश म्हणजे न्यूमरेटर पार्टची सुद्धा ऍडिशन केलेली आहे आणि डिनॉमिनेटर पार्टची सुद्धा ऍडिशन केली. परंतु आपल्या अपूर्णांकाची बेरीज करत असताना फक्त आणि फक्त नियम क्रमांक 1 नुसार न्यूमरेटर पार्टचीच आपण ऍडिशन करत असतो आणि नियम क्रमांक 2 नुसार छेद जसा आहे तसाच ते ठेवत असतो. मग या ठिकाणी हे उत्तर पूर्णपणे आपलं चुकीचं आलेलं आहे. मग बरोबर कसं करणार या ठिकाणी 1/4 + 1/4 म्हणजे न्यूमरेटर पार्ट कोणता या ठिकाणी 1 आणि 1 या दोघांचे ऍडिशन केले 2/4 आणि त्याचं सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर असेल 1/2. छेद हा काय असतो एक भागाचा आकार असतो आणि आकार हा कधीही बदलत नसतो. सरावासाठी काही उदाहरणं तुमच्या समोर दिलेली आहे ती उदाहरणं तुम्हाला बघा. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे 3 मुद्दे सर्वांनी विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवायचे. पहिला त्या ठिकाणी मुद्दा त्या ठिकाणी आहे छेद तुम्हाला ओळखायचे म्हणजे डिनॉमिनेटर पार्ट कोणता असू शकतो ते तुम्हाला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे. 2 नंबरला फक्त आणि फक्त न्यूमरेटर पार्टची ऍडिशन त्या ठिकाणी करायची आहे आणि 3 नंबरला सिम्प्लिफाय करायचे जर गरज असेल तर. हे 3 मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवायचे. धन्यवाद. विद्यार्थ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.